आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते मिसमॅच लव भाग 30. एक क्षणाला रिक्षा बुटीकच्या बाहेर थांबली. गार्गीने रिक्षावाल्याचे पैसे दिले आणि एका हाताने गाऊनची बॅग सावरत तिने दुसऱ्या हाताने क्षितीच्या हाताला पकडलेलं ती तिला आत घेऊन आली. आत मीरा काउंटरपाशी काहीतरी आवराआवर करत होती. गुड मॉर्निंग गार्गी मॅम, आज लवकर आलात. काय झालं, सगळं ठीक तर आहे ना? सगळं ठीक आहे मीरा. एक काम कर, हे गाऊनचं कापड आत घेऊन जा आणि इथलं तुझं काम झालं असेल तर तू प्लीज पेंडिंग ऑर्डर पूर्ण करायला घे. बरं म्हणत ती आत गेली. क्षिती, ये इथं बस. तिथे बसायला 2 बीन बॅग्स होत्या. एकावर तिला बसायला सांगून गार्गीने पाण्याची बॉटल घेतली आणि दुसऱ्या बॅगवर बसत तिच्यासमोर पाणी केलं. हे पाणी पी आधी, मग बोलू आपण. काळजी करू नकोस, इथे कोणीही ऐकणार नाही. थँक्स. हे तुझं बुटीक आहे? क्षिती नजर फिरवत म्हणाली. आणि तो गाऊन, तो तो तू शिवलायस की? हो, मीच शिवलाय. वाव, अमेझिंग. म्हणून तिने पाण्याचे 2 घोट पिले. थँक्स. तू नॉर्मल आहेस का आता? बॉटल बाजूला ठेवून क्षितीने होकारार्थी मान हलवली. मग आता बोल, काय झालंय? अगं वहिनी, ते मला ना मॉडेलिंग करायचं आहे. मला फार इंटरेस्ट आहे, पण आपल्या घरातलं वातावरण तितकं कम्फर्टेबल नाही आहे. आय मीन, ग्रँडपांना तर अजिबात आवडणार नाही. म्हणून मी चोरून मॉडेलिंग करायचं ठरवलेलं. अशातच एका मैत्रिणीने त्या मुलाचं नाव सुचवलं. तोच का? आता तिथं ज्याने तुला बोलावलेलं? हो, तोच. सगळं छान चाललेलं. म्हणजे मी त्याला भेटले तेव्हा त्या क्षणी त्याने सांगितलं की तुझा चेहरा फोटोजेनिक आहे. आणि मग एक दिवस आम्ही फोटोशूट करायचं ठरवलं. फोटोशूट झालं, सगळं झालं, पण नंतर गाडी काही पुढे सरकलीच नाही. त्याच्याकडून काही कॉलही नाही. म्हणून मी अचानक त्याच्या स्टुडिओत भेटायला गेले. अँड यू डोंट बिलीव्ह, तिथं मी काय पाहिलं. काय पाहिलंस? अगं, तो ना तिथे मुलींसोबत घाणेरडे चाळे करत होता. मला पाहिलं तसे ते दोघं बाजूला झाले आणि मग मी बोलले की हे असले धंदे चालतात इथे. मी ना आता हे सगळीकडे करणार. बापरे, तो तसा माझ्यावर चिडलाच. मला तिथून जायला सांगितलं आणि मग काहीच दिवसांनी मला अचानक त्याने माझेच फोटो पाठवले, तेही विवस्त्र. आय स्वेअर वहिनी, मी असे काही फोटो काढलेच नाही आहेत. आणि तेव्हापासून तो मला ब्लॅकमेल करत आहे. एकतर माझ्यासोबत टाईम स्पेंड कर, नाहीतर पैसे आण. काय? बाप रे. आणि माहिती आहे वहिनी, मी त्या पुलावर पोहोचले तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणून मी गुपचूप कपाटातून माझी सोन्याची चेन काढली होती. मला वाटलं चेन दिली की तो मला सोडेल, माझे फोटो डिलीट करेल, पण नाही. त्याने ती चेन खेचून घेतली खरी, पण चेन पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो जोरात हसला आणि माझ्यावर ओरडला, ए मुली, तुला काय वाटतं? तुझ्या या 1-2 तोळ्याच्या चेनसाठी मी तुझे एवढे महागडे फोटो सोडणार? इनामदारांच्या मुलीची किंमत फक्त एवढीच आहे का? मी त्याला खूप विनवण्या केल्या की माझ्याकडे आता दुसरं काहीच नाही आहे, हे ठेव आणि फोटो डिलीट कर, पण तो ऐकायला तयारच नव्हता. उलट त्याने ती चेन खिशात टाकली आणि माझ्याजवळ येत म्हणाला, पैसे नसतील तर मग तुला माहिती आहे मला काय हवं आहे ते. आज रात्री माझ्या स्टुडिओत ये, मगच फोटो डिलीट होतील. नाहीतर उद्या सकाळी हे फोटो तुझ्या डॅडच्या आणि ग्रँडपांच्या फोनवर असतील. मी खूप अडकले वहिनी. मला नाही वाटत आता यातून माझी सुटका होईल. क्षिती, शांत हो. पहिली गोष्ट, तू त्याच्या घाणेरड्या डिमांड पूर्ण केल्या नाहीत, हे खूप बरं झालं. कारण असे लोक सुधारणारे नसतात. ते त्यानंतरही त्या फोटोंचा शस्त्र म्हणून वापर करतातच. बरं झालं तू ती गोष्ट केली नाहीस.
आणि मला वाटतं इनामदार घराणं किती श्रीमंत आहे हे पाहूनच तो मुद्दाम दोन्ही गोष्टींची डिमांड करतोय. पण काळजी करू नकोस, माझा बॉयफ्रेंड प्रियांश ही एक फोटोग्राफरच आहे. बॉयफ्रेंड? तुझा बॉयफ्रेंड आहे? मग तू माझ्या दादाशी का लग्न केलंय? लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे तुला माहिती असेलच क्षिती. सो माझा आधीपासून बॉयफ्रेंड आहे. बस आत्ता सध्या ग्रँडपणसाठी मी तिथं आहे, ती हरवत म्हणाली आणि पुन्हा भानावर येत तिला म्हणाली, ते सोड ना, तू या सगळ्यात नको पडू. आता या मुलाचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. काय नाव म्हणालीस त्याचं? रोहन. काय? थांब, मी लगेच प्रियांशला कॉल लावते. म्हणत गार्गीने तिचा फोन काढला आणि प्रियांशला तिथेच फिरत फोन लावू लागली. प्रियांशला रिंग जात होती. त्याला फोन उचलायला वेळ लागत होता. तरीही प्रियांश मदतीला धावून येईल हा तिला विश्वास वाटत होता. तिसऱ्या रिंगला त्याने फोन उचलला. हॅलो गार्गी, बोल. आज कशी आठवण काढलीस माझी? थँक गॉड, माझी आठवण आली तर तुला. बोल, काय म्हणतेस? कुठे भेटूया? प्रियांशचा आवाज फोनवरून खूपच रोमॅन्टिक आणि उत्साही वाटत होता. प्रियांश, भेटण्यासाठी नाही, जरा एक वेगळं काम होतं माझं तुझ्याकडे. प्लीज ऐक तर, गार्गीने गंभीर स्वरात म्हटलं. पण इकडून प्रियांशचा आवाज थोडा तक्रारीच्या सुरात आला. ओ, म्हणजे तुला माझी आठवण आली म्हणून नाही, तर काहीतरी काम होतं म्हणून तू फोन केलायस तर? यार गार्गी, मला वाटलं तुला माझी ओढ लागली असेल, पण नाही. मला तर वाटतं तुझं प्रेमच संपलंय. प्रियांश, चिडू नकोस रे. प्लीज यावर आपण नंतर भेटून बोलूया. ऐक ना, माझी नणंद क्षिती खूप मोठ्या संकटात आहे. एका रोहन नावाच्या फोटोग्राफरने तिचे काही फोटो मार्क केलेत आणि तो तिला ब्लॅकमेल करतोय. तू स्वतः या फील्डमध्ये आहेस, तर तू या रोहन नावाच्या मुलाला ओळखतोस का? प्लीज काहीतरी मार्ग काढायला मदत कर ना यावर, प्लीज. गार्गीने एका दमात सगळं सांगितलं. क्षितीचं नाव ऐकताच प्रियांशच्या आवाजातील तो मगाचा उत्साह पूर्णपणे मावळला, पण त्याने आपला स्वर मवाळच ठेवला. काय? ओ, मी नाही ओळखत कोणा रोहनला. पण गार्गी बेबी, मला समजत नाही तू कशाला यामध्ये पडते आहेस. आय नो तुझा स्वभाव असा आहे, तुला कोणाचं दुःख बघवत नाही. पण तू शांत डोक्याने विचार कर. जर आपण यात पडलो आणि उद्या काही गडबड झाली तर काय करणार आहेस? असले लोक चांगले नसतात. पण प्रियांश, तिला मदत हवी आहे. विचार कर रे, असं एका मुलीला कोणी विनाकारण फसवतोय, आपण मदत करायला नको का? गार्गीने त्याला समजावायचा प्रयत्न केला. आय नो डार्लिंग, पण गार्गी, असले लोक किती खालच्या लेवलचे असतात तुला माहीत नाही आहे. त्यांच्याशी पंगा घेणं म्हणजे स्वतःचं नाव खराब करून घेणं आहे. मी तर सांगेन एवढंच आहे तर पोलिसांची मदत घे आणि तेही तिलाच करायला सांग. तू लांब राहा बरं यापासून. आणि मुळातच तुझी नणंद त्याच्याकडे फोटो काढायला गेलीच कशाला? नक्कीच तीही तशीच असेल. ती तिची चूक आहे आणि तिलाच निस्तरू दे. प्रियांश, काहीही बोलतोयस आता. तुला मदत करायची नसेल तर नको करूस, पण तिच्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवण्याचा अधिकार तुला नाही आहे. गार्गीचा आवाज वाढला की प्रियांशचा टोन खाली आला आणि आता तो भलताच बोलू लागला. तुला माझं काही पटतच नाही आहे तर मला कशाला कॉल करतेस गार्गी? चांगलं सांगायला गेलं तर मलाच टांगायला नेतेस. एकतर मला वाटलं माझ्या आठवणीने व्याकुळ होऊन कॉल केलायस आणि पाहतोय तर हे विचारतेस. मला भेटली नाही आहेस किती दिवसांपासून. मी इथे वेड्यासारखा मिस करतोय तुला आणि तू? जाऊ दे, सगळं संपलंय तुझ्याकडून. बाय, ठेवतोय मी. म्हणत पलीकडून फोन कॉल कट झाला. प्रियांशचं हे वागणं बघून आता गार्गीला जरा रागच आलेला. तिचा चेहरा रागाने कठोर झालेला. काय झालं वहिनी? काय म्हणाला तो? तो ओळखत नाही वाटतं त्याला. बापरे, मग आता ग काय? तू काळजी करू नको, मी यातून काहीतरी मार्ग नक्की काढेन. म्हणत ती जरा विचारात हरवली. तिने काही विचार केला आणि तिला तनू आठवली. येस, तनू, माझी मैत्रीण तनू करेल यात मदत.
म्हणून तिने लागलीच उत्साहाने तनूला कॉल केला आणि सेकंदभरात तिने तिकडून कॉल उचलला. गार्गीने तनूला फोनवरूनच सगळी कल्पना दिली आणि आता यातून काय मार्ग काढता येईल हे विचारलं आणि तिने क्षणार्धात काय करायचं ते सांगून टाकलं. गार्गी बाजूला होऊन फोनवर बोलत होती आणि क्षिती तिथेच श्वास रोखून उभी होती. गार्गीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहून तिला अंदाज येत होता की काहीतरी सकारात्मक घडतंय. फोन ठेवताच गार्गीच्या चेहऱ्यावर एक आश्वासक हास्य उमटलं. वहिनी, काय झालं? आपलं काम होईल का गं? क्षितीने व्याकुळ होऊन विचारलं. हो, तुझं काम झाल्यात जमाय असं समज, गार्गीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं. पण वहिनी, पोलिसांकडे तर नाही ना जावं लागणार आपल्याला, नाहीतर सगळी बातमी घरात जाईल, जे मला नको आहे. हे लक्षात आहे ना तुझ्या? क्षितीला अजूनही भीती वाटत होती. अजिबात नाही. आता सध्या तू शांतपणे घरी जा. समजा त्याने तुला धमकावण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला सांग की मला 1 दिवसाचा वेळ दे, मी पैसे जमा करते आहे. काय? असं सांगू? क्षितीने चक्रावून विचारलं. हो ग, त्याला फक्त आशेत ठेव, जेणेकरून तो शांत राहील. तोपर्यंत इकडं आपलं काम झालेलं असेल. तुला प्रत्यक्ष काहीच करायची गरज पडणार नाही. पण कसं काय? मला अजूनही काही कळत नाही आहे. अगं, माझी मैत्रीण तनू लंडनमध्ये IT मध्ये काम करत होती. तिचा एक फ्रेंड आहे जो हॅकर आहे. सो क्षिती, तू फक्त मला त्या रोहनचा नंबर दे. आता पुढचं सगळं तनू आणि तिचा तो हॅकर मित्र बघून घेतील. खरंच बहिणी? आय डोंट बिलीव्ह. त्याच्या लॅपटॉपमध्ये असलेले सगळे फोटो खरंच डिलीट होतील? हो तर नक्कीच होतील. गार्गीने तिचा हात हातात घेतला. पण कसं? मला खरंच वाटत नाही आहे असं काही शक्य आहे. अगं ऐक, तनूचा मित्र लंडनमध्ये बसूनच रोहनच्या लॅपटॉपचा ताबा मिळवेल. पण त्यासाठी आधी त्याला जाळ्यात ओढायचं. तो स्वतः एका अनोख्या इंटरनॅशनल नंबरवरून रोहनला एक मेसेज पाठवेल. त्यात एक मादक फोटो असेल आणि खाली एक लिंक असेल. रोहनसारख्या हपापलेल्या माणसाला वाटेल की त्याला कोणत्या तरी नवीन मुलीचे प्रायव्हेट फोटोज बघायला मिळणार आहेत आणि तो त्या हव्यासापोटी विचार न करता त्या लिंकवर क्लिक करेल. जसं त्याने त्या लिंकवर क्लिक केलं तसं लंडनमध्ये बसलेला तो हॅकर रोहनच्या लॅपटॉपचा पूर्ण ॲक्सेस मिळवेल आणि तुझे सगळे फोटो तिथून कायमचे पुसून टाकेल. उद्या 2 वाजेपर्यंत त्याच्याकडे आपल्याला ब्लॅकमेल करायला काहीच उरणार नाही. तो तिकडे लिंकवर फोटो शोधत बसेल आणि इकडे आपण त्याचं हत्यारच निकामी करू. आता तू फक्त त्याचा नंबर दे मला. ओ माय गॉड, खरंच थँक्यू सो मच वहिनी, यू आर सो ग्रेट. असं म्हणत क्षितीने आनंदाच्या भरात गार्गीला घट्ट मिठी मारली. अगं हो, म्हणूनच सांगत होते, मला सांगत जा काय अडचण आहे ते. आपण ठरवलं ना तर कोणत्याही संकटातून मार्ग काढू शकतो. पण वहिनी, समजा तरीही त्याच्याकडे फोटो नसतानाही मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर आपण दोघी प्रत्यक्ष जाऊन त्याला भेटू. मग मी बघते त्याला कसं सरळ करायचं. ओके, मग ठीक आहे. हा घे त्याचा नंबर. त्याने खरंच खूप त्रास दिला आहे वहिनी. क्षितीने सुटकेचा निश्वास टाकला. गार्गीने तो नंबर नोट केला आणि लगेच तनूला फॉरवर्ड केला. पाठवलाय मी तिला नंबर. आता आपलं काम झालंय असं समज. मला तिचा कन्फर्मेशनचा मेसेज आला की मी तुला लगेच कळवते. खूप मदत केलीस तू वहिनी. खरंच एका क्षणी वाटलं होतं की स्वतःला संपवून टाकावं, पण तू वाचवलंस. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. क्षितीचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. बरं, आता स्वतःला सावर. ठीक आहेस ना तू? हो. चल मग घरी निघूया का? की तू थांबणार आहेस? अगं हो, मला थांबावं लागेल. हा पार्टीवेअर गाऊन आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करून द्यायचा आहे. अच्छा, बरं मग मी निघते. वहिनी, थँक्यू यार. भेटू रात्री. बाय आणि थँक्स वन्स अगेन. म्हणत क्षिती पुन्हा एकदा तिला बिलगली आणि हलक्या पावलाने बुटीकच्या बाहेर पडली. क्षितीला मदत करता आली याचं समाधान गार्गीच्या चेहऱ्यावर होतं. ती लगेच आतल्या खोलीत गेली आणि तिने तो गाऊन शिवायला घेतला. आज तो गाऊन कसाही करून पूर्ण करणं तिचं ध्येय होतं. पण त्या कामाच्या नादात आणि एकाग्रतेत
गार्गी हे पूर्ण विसरलेली की आज तिला कार्तिकसोबत शॉपिंगला जायचं आहे. आजचा भाग इथेच संपलेला आहे. गार्गी परत एकदा विसरली आहे शॉपिंगला जायचं आहे आणि कार्तिकला तर वेळ न पाळलेली आवडत नाही. बघूया आता आणखीन काही गोंधळ होतोय. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.